मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 7.5 हॉर्स पॉवर पर्यंत पंप असलेल्या राज्यातल्या शेतकऱ्यांची 48,000 कोटी रुपयांची थकीत वीज बिल माफ करण्याची घोषणा केली खरी, मात्र सांगलीतल्या कृष्णा नदीकाठच्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार नाहीये। कारण नदीतून पाणी उपसा करून ते शेतापर्यंत पोहोचवण्यासाठी ज्यांचं नदीपासूनचं अंतर 3.5 ते 4 किलोमीटर आहे, अशा शेतकऱ्यांना किमान 10 हॉर्स पॉवर पर्यंतच्या पंपाची गरज असते। सरकारने मात्र 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतचे पंप असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली आहे। त्यामुळे कृष्णा काठच्या शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। त्यामुळे सरकारने 7.5 हॉर्स पॉवरची अट काढून ती 10 हॉर्स पॉवर पंप क्षमतापर्यंत करावी आणि यातून शेतकऱ्याचं वीज बिल माफ करण्याची तरतूद करावी, अशी मागणी नदीकाठच्या शेतकऱ्यांनी केली आहे। दरम्यान कृष्णा नदीकाठच्या या शेतकऱ्यांसोबत संवाद साधलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूया। नदीवरती जे विद्युत पंप आहेत खेचणारे, हे आम्ही आता 10 HP पासून 7.5 HP 10 HP पासून ते 12.5 HP पर्यंत आम्ही त्या ठिकाणी बसवलेत। कारण माझी वैयक्तिक स्वतःची शेती ही जवळपास 9,000 फूट लांब आहे, म्हणजे जवळपास 3 किलोमीटर लांब आहे। म्हणजे सरासरी नदीपासून हे अंतर 3 किलोमीटर होतं आणि त्या ठिकाणी 10 HP माझी मोटर आहे। पूर्वी काय असायचं की त्याचं हेड जास्त असल्यामुळं आम्ही मोटारी नदीच्या पात्रापासून थोड्या अंतरावर बसायचो, परंतु आता नवीन टेक्नॉलॉजीनुसार आम्ही ह्या मोटारी थेट नदी पात्रामध्ये तलाफ्यावरती बसवलेल्या आहेत। सर्व शेतकऱ्यांच्या मोटारी ह्या 10 HPच्या पुढच्या आहेत, म्हणजे 10 HP पासून 20 HP पर्यंत आहेत। परंतु ते सगळे शेतकरी छोटे शेतकरी आहेत। 1 एकराचा 2 एकराचा छोटा शेतकरी आहे, परंतु त्याला या वीज बिलापासून माफी मिळत नाही किंवा त्याला ह्याच्यातून सवलत मिळणार नाही। म्हणून आम्हा सर्व शेतकऱ्यांची इच्छा आहे की सरकारनं जो आमच्यासाठी निर्णय घेतला आहे तो 20 HP पर्यंतचा सगळ्या शेती पंपाची माफी करावी आणि मागची थकबाकी पण त्यांची माफी करावी, म्हणजे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना न्याय दिल्यागत होईल। आमचे शेतीचं अंतर नदीपासून जवळजवळ 3.5 किलोमीटर आहे। त्यासाठी आम्ही 10 HPचा परवाना काढून पाणी खेचण्याचा प्रयत्न केलेला आहे। शासनाने 5 HP 7.5 HPचं बिल माफ केलेलं आहे। तसंच 10च्या पुढलं 10 ते 20पर्यंत ज्या मोटारी असतील त्यांचं बी हे बिल माफ व्हावं, असं मी मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो। कुठलाही दुजाभाव न करता सरसकट सगळ्या शेतकऱ्यांची वीज माफी व्हावी, एवढी माझी प्रामाणिक इच्छा आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।